येथे एसटी बसमध्ये बॉम्ब, सर्वत्र खळबळ, बॉम्ब निकामी करण्यात यश, आपट्यात मोठा बंदोबस्त। पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर रायगड जिल्ह्यातील आपटा येथे रात्रीच्या मुक्कामासाठी आलेल्या एसटी बसमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे। पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बॉम्ब सदृश्य बॉक्स निकामी केल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला असून गावात मोठा बंदोबस्त तैनात आहे। बुधवारी रात्री 10:15 वाजता कर्जतवरून आपट्याला येणारी एसटी बस आपटा बस डेपोमध्ये थांबल्यावर कंडक्टरला एका कापडी पिशवीत काहीतरी वस्तू असल्याचे दिसून आले। त्यांनी रसायनी पोलिसांना माहिती दिली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक जगदाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बारवे आणि पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी वरिष्ठांना आणि बॉम्ब शोधक पथकाला सदर घटनेची माहिती दिली। रात्री 12 वाजण्याच्या सुमारास पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्यासह BDDS डॉग स्क्वॉड युनिट, बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले। मुक्कामासाठी आलेल्या एसटी बसमध्ये कोणीतरी अज्ञात इसमाने घात घडून आणण्याच्या हेतूने बॉम्ब सदृश्य वस्तू एका प्लास्टिक पिशवीत, एका कापडी पिशवीत ठेवली होती। मुक्कामी आल्यानंतर एसटी कंडक्टरने तपासणी केली असता त्यांना ही पिशवीमधील वस्तू आढळून आहे। त्यांनी तत्काळ रसायनी पोलिसांना सदर घटना सांगितली। वस्तीची गाडी जी आली कर्जतवरून आपल्याला, त्या गाडीमध्ये ही पिशवी सापडली आणि त्यानंतर सगळे फोनाफोनी करून हे पोलीस आणि सगळे लोक आले। आम्ही पण सगळे पहाटे 4 वाजेपर्यंत सगळे जागे होतो आणि त्यावेळेला ही पिशवी सापडली। पोलिसांनी सगळे भरपूर काळजी घेऊन ह्याच्यामध्ये सगळ्यांचं एक छोटासा स्फोट घडवून आणला आणि बरंचसं मटेरियल त्याचं हे केलं, त्यामुळे मोठा विस्फोट बरंचसं कमी आहे प्रमाणात झाला आणि त्यामुळे पण गावामध्ये खूप मोठं भीतीचं वातावरण पसरलं। पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, जालिंदर नालकुल, DYSP डॉक्टर रणजित पाटील यांनी BDDS आणि डॉग स्क्वॉड युनिटच्या सहाय्याने बॉम्ब सदृश्य बॉक्स निकामी करण्यात यश मिळवले। दहशतीचं वातावरण निर्माण झालेलंच आहे आणि त्याच्यातही असं काहीतरी घटना घडते, त्यामुळे थोडंसं सगळ्या जनतेला त्याचा धक्का बसतोच। मग फोनाफोनी करून पोलीस वगैरे हजर झाले इथे आणि ते पोलिसांना आल्यानंतर मग बॉम्ब स्क्वॉड वगैरे 1 वाजता येऊन त्यांनी ते बऱ्यापैकी डिस्पोज करून टाकलं आणि त्यानंतर मग सेफ्टी सगळ्या लोकांना मधून दूर वगैरे करून दिलं हे करून, किंवा काही घाबरण्याचं काही नाही झालेलं। पण शेवटी माणसाच्या मनात भीती राहतेच की काय चाललेलं असं। आपट्यात बॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्याची वार्ता पसरल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। पोलिसांनी सर्वांना बसपासून दूर केले होते। बॉम्ब शोधक पथकाने पाहणी केली असता ती वस्तू खरोखरच बॉम्ब असल्याचे आढळून आले। रात्री उशिरा बॉम्ब निकामी करण्याचे काम सुरू झाले। शेवटी रात्री 3:30च्या सुमारास यशस्वीरित्या बॉम्ब निकामी करण्यात आला आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला। याबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक जगदाळे तपास करीत आहेत। काही दिवसांपूर्वीच पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला होता, ज्यामध्ये 44 भारतीय जवान शहीद झाले। अशातच ही घटना म्हणजे दहशतवाद्यांनी अनुचित प्रकार घडवून आणण्यासाठी केलेले प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे। सुदैवाने वेळीच याबाबत माहिती मिळाली आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला, अन्यथा फार मोठे संकट उभे राहिले असते। त्यानंतर BDDS व डॉग स्क्वॉड युनिटच्या साहाय्याने सदर बॉम्ब सदृश्य बॉम्ब निकामी करण्यात आला। या घटनेमुळे आपटा व आसपासच्या परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून ग्रामस्थ भयभीत झाले आहेत। संवाद मराठी लाईव्हसाठी राकेश कराडे, रसायनी। पाटील आहे आणि हे जे काही प्रकरण काल रात्री घडले ते एकदम चिंताग्रस्त होतं, कारण पहिल्यांदा आमच्या आपट्या गावात हे असं काहीतरी झालेलं आहे आणि पोलीस अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी चांगला सपोर्ट केला आणि गावकऱ्यांना पण त्यांनी सावध केलेलं आहे, त्याच्यामुळे हा अनर्थ टळलेला आहे। पोलिसांनी याबाबत नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला असून कोणतीही बेवारस वस्तू आढळून आल्यास हात न लावता त्याबद्दल जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती देण्याचे आवाहन केले आहे। राकेश खराडे, संवाद मराठी लाईव्ह, रसायनी। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।